भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे, पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे, आमचे पुणे ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीपजी कंद, दुसरे पुणे ग्रामीणचे अध्यक्ष शेखर वडणे, आमचे शहराचे सर्व महामंत्री, प्रमुख पदाधिकारी आणि आपण उपस्थित सर्व पत्रकार मित्र, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2014 साली या देशातील जनतेनं माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार या देशामध्ये आलं, ते स्थापन झालं आणि त्यानंतर मागचे 12 वर्ष सातत्यानं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा संकल्प करत सातत्यानं 12 वर्ष या सरकारनं विश्वासाची, विकासाची आणि लोककल्याणाची एक तपपूर्ती पूर्ण केली आहे. आणि 2014 नंतर पुन्हा एकदा जो जनतेला दिलेला शब्द होता, जो विश्वास जनतेला दिला होता, तो सार्थ ठरवण्याचं काम 14 ते 19च्या काळामध्ये सरकारनं केलं. आणि म्हणून 2019 पुन्हा एकदा या देशातील जनतेने म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला. पुन्हा 19 ते 24 या सगळ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे अभूतपूर्व काम या देशामध्ये विकासाचं झालं, समाज कल्याणाचं झालं, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी जे झालं, त्यामुळे पुन्हा एकदा 2024 ला या देशातील जनतेनं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. असं सलग 3दा या देशातील आपल्या जनतेनं म्हणजे मोदीजी आणि एनडीएच्या सरकारवरती, नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला. आणि ही 12 वर्षे नेमकी काय आहेत हे घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे काम पोचावं, आपल्याशी संवाद करावा, म्हणून आज ही पत्रकार परिषद होतीये. देशभरामध्ये प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारची पत्रकार परिषद होतीये, वेगवेगळी संमेलनं होत आहेत, अनेक 12 वर्षाची तपपूर्तीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10 जून 2026 रोजी हा दिवस असा होता की माननीय मोदीजी हे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवस त्यांनी या पदावरती राहण्याचा विक्रम केला. आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री की ज्यांनी लोकनियुक्त असे प्रधानमंत्री की ज्यांनी सर्वाधिक काळ या देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं. या देशाच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला. आणि म्हणून हा व्यक्तीचा विक्रम नाही, 140 कोटी भारतीय एका नेतृत्वावरती ठेवलेल्या विश्वासाचं एक प्रतीक आहे. देशवासियांच्या विश्वासाचं रूपांतर गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर नवभारताच्या उभारणीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जो विश्वास वारंवार देशातील जनतेने व्यक्त केला, त्या विश्वासाचं रूपांतर नवभारताच्या निर्मितीमध्ये झालेलं आपण पाहतो. आणि म्हणून मोदीजी असं म्हणतात की 2047चा विकसित भारताचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय. 140 कोटी जनतेच्या साक्षीनं विश्वातील, जगातील सर्वात प्रगत देश म्हणून ज्यावेळेला आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करू, त्यावेळेला 2047 ला जो विकसित भारताचा संकल्प आपल्याला त्यासाठी करायचा आहे, ही मागची 12 वर्ष म्हणजे त्याचा पाया आहे. आता पाया पूर्ण झालाय, त्यामुळे आता आपल्याला पुढे वाटचाल करायची, कळसाकडे जायचंय. आणि म्हणून ही 12 वर्ष म्हणून या विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी म्हणून आहे असं मोदीजी म्हणतात. आणि मला वाटतं की म्हणूनच राष्ट्रप्रथम ही भावना मनामध्ये ठेवून देशातील सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून मागचे 12 वर्ष म्हणजे मोदीजीच्या सरकारनं या देशामध्ये काम केलं. आपण जर पाहिलं तर गेल्या 12 वर्षामध्ये भारतानं जागतिक पटलावरती आपलं स्थान अत्यंत भक्कम केलं. एकेकाळी 2013 ला
फ्रजाईल 5 म्हणजे नाजूक 5 अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा उल्लेख व्हायचा, परंतु 11व्या स्थानावरती आपण असलेलो त्यावेळेला आज जागतिक अर्थव्यवस्थेवरती आपण 4थ्या स्थानावरती पोहोचलो. ही या मागच्या 12 वर्षाची उपलब्धी आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर लवकरच ज्या पद्धतीनं जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे आपली अर्थव्यवस्था, हे जर पाहिलं तर लवकरच आपण 3ऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचू. आज आपण जर युपीएच्या काळातलं महागाईचं चर्चा होते, विषय होतात, म्हणून पहिला मुद्दा मी तर महागाईचा घेईन, जो आपल्या सगळ्यांसमोर मला ठेवला पाहिजे. युपीएच्या काळात महागाई, सरासरी महागाई 8.1% होती. शेवटच्या 3 वर्षात तर ती 9.8% इतकी झाली. 2010 आणि 13 म्हणजे या 3 वर्षाच्या काळात वारंवार सुमारे 10% ती महागाई नोंदवली गेली. मोदीजींच्या काळात जर आपण पाहिलं तर मागच्या 12 वर्षामध्ये सरासरी 5.1% इतकं महागाईचा दर आपल्याला पाहायला मिळतो. आज ती 6 वर्षातील निचांकी 2.1% वरती आहे. आपण पाहिलं तर या देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला, तिथून ते जागतिक स्तरावरती 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण झालो. आणि जर त्याचा विचार केला तर या देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू जेव्हा मांडलं जातं, तेव्हा गेल्या 12 वर्षाचं मागे वळून आपण पाहिलं तर मोदीजींच्या सरकारनं, त्यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या. आणि या लोककल्याणकारी योजनांचा जर आपण विचार केला तर आज देशातील जवळपास 40 ते 50% लोकसंख्या अशी आहे की त्या कुठल्या ना कुठल्या तरी मोदीजींच्या योजनेचा तो आज लाभार्थी आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा हे मान्य करतात की शेवटी भारतीय जनता पक्ष असेल, मित्र पक्षाचा एक विचारी एक पक्ष, त्याचा मतदार तर नक्की आहे, परंतु या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींनी एक नवीन मतदार जो निर्माण केला तो म्हणजे लाभार्थी. आणि सर्वसामान्य माणसाचं दुःख बाजूला करण्याचं काम, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्याचं काम या मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये झालं. या देशातील 25% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली. हे प्रमुख याचे एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. आज आपण जर पाहिलं तर या योजनेचा जर विचार केला तर या 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक योजना आल्या. सुरुवातीला ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेला त्यांचेच पंतप्रधान असे म्हणायचे की 1 रुपया जर केंद्र सरकारमधनं एखाद्या योजनेसाठी जर खाली गेला तर सर्वसामान्य माणसाला 15 पैसेच मिळतात, 85 पैसे जातच नाहीत. ही शोकांतिका होती. पण आज आपण जर पाहिलं तर ह्या योजनेचा जर विचार केला तर गेल्या 12 वर्षामध्ये 51 लाख कोटी रुपये थेट प्रत्येक लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले. ही एक मोठी उपलब्धी मला असं वाटतं की या देशातील सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने. या सगळ्या काळामध्ये जर जनधन योजनेच्या माध्यमातून 56 कोटी बँक खाती उघडली गेली. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून या देशातील 10 कोटीहून अधिक आमच्या महिला भगिनींना मोफत गॅस जोडणी झाली. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 37 कोटी अधिक, त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं अधिक आरोग्य कार्ड या ठिकाणी वितरित झाली. पीएम आवास योजनेच्या माध्यमातून या देशातील गरिबांच्या घरांची संख्या 4 कोटीपेक्षा अधिक आहे. हर घर जल या योजनेच्या माध्यमातून देशातील 3.25 कोटीहून अधिक घरांना थेट नळाच्या माध्यमातून कनेक्शन दिलं गेलं. देशातील जवळपास 80 कोटी जनतेला मोफत राशन मिळतंय. अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाचा जेव्हा विचार केला जातो त्याला अनेक योजनांनी त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला, त्या परिवाराला समृद्ध करण्याचं काम या मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहतोय. या देशामध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 12 वर्षामध्ये उभ्या राहिल्या. अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती देणारी पायाभूत सुविधा हे या 12 वर्षाचं सर्वात दृश्य रूप आहे, जे आपण सगळेजण पाहू शकतो, जे अनुभवू शकतो. आज आपण जर पाहिलं तर 2014ला या देशातील राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा दर हा पर दिवसाला, पर डे, प्रतिदिन 11 किलोमीटर होता. आज आपण जर पाहिला तर प्रतिदिन या देशातील महामार्गाची निर्मिती आता 34 किलोमीटरवरती पोहोचली. म्हणजे तिपटीपेक्षा जास्त आज महामार्गाच्या निर्मितीचा दर आपण पाहतो. 2014 मध्ये 91,000 किलोमीटरचे महामार्ग या देशामध्ये होते.
आणि आज आपण पाहिलं तर 1.25 लाख म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झाली, 60% वाढ झाली. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज महामार्गांची निर्मिती झाली. आज आपण पाहिलं तर याच्यातून या सगळ्या याच्यामध्ये रेल्वे, महामार्ग, रेल्वेचे सुद्धा जर आपण पाहिलं उदाहरण तर एकूण 90,000 किलोमीटरवरून 1,06,000 किलोमीटरपर्यंत महामार्गाची निर्मिती वाढली. रेल्वेचं विद्युतीकरण आता जवळजवळ 20% वरून 99.6 म्हणजे 100% पर्यंत या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण आता झालं. रेल्वेची एकूण भांडवली गुंतवणूक जर आपण पाहिली तर ती 4.25 लाख कोटीवरून आता 17 लाख कोटीपर्यंत पोहोचली. हा इतका मोठा फरक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आज देशभरामध्ये 333 जिल्ह्यामध्ये 68 नव्या वंदे भारत गाड्या सुरू झाल्या. अलीकडच्या काळात या पुण्याला सुद्धा अनेक वंदे भारत गाड्यांची परवानगी किंवा पुणेकरांना भेट मिळाली. पुणे लोणावळा या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मिळाली. पुण्यावरनं आपण जर पाहिलं तर इतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी वंदे भारत रेल्वे सुरू झाली. पुण्यावरनं देशातील अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये रेल्वे सेवा सुरू झाली. आज आपण जर पाहिलं तर या पुण्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,70,000 कोटी रुपयांची रेल्वेची कामं आज सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज रेल्वेची कामं सुरू आहेत. मग ते अमृत योजनेतनं रेल्वेची स्टेशन्स असतील, रेल्वे मार्ग असतील, नव्या गाड्या असतील, यानंतर खऱ्या अर्थानं मेट्रो, ज्याला एक वेगळी दिशा आणि गती मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये मिळाली. 2014ला या देशामध्ये केवळ 5 शहरांमध्ये मेट्रो सुरू होती आणि ती होती 248 किलोमीटर. मागच्या 12 वर्षामध्ये जर आपण विचार केला, या 5 शहरावरून आज देशातील 23 शहरांमध्ये मेट्रो धावू लागली आणि त्याचे अंतर आहे 1013 किलोमीटर. म्हणजे 1000 किलोमीटरच्या वरती आज या देशातले मेट्रो मार्ग उभे राहिले. ही मोठी उपलब्धी आपण पाहू शकतो. आज आपण जर पाहिलं महाराष्ट्रात सुद्धा पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, एक मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोचं विस्तारीकरण या तिन्ही शहरांमध्ये झालं. पुण्यामध्ये सुद्धा पुढच्या काही काळामध्ये आज आपण जवळजवळ 32-33 किलोमीटरचा आपला मेट्रो सुरू आहे, पुणे पिंपरी चिंचवड मिळून. पुढच्या काळामध्ये लवकरच हिंजवडी ते शिवाजीनगर 23 किलोमीटरची मेट्रो सुरू होतीये. स्वारगेट ते कात्रज ह्या मेट्रो मार्गाचं, भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. नव्यानं खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली आहे. वनाज ते चांदणी चौक असेल, रामवाडी ते वाघोली असतील, हे मेट्रो मार्गाचं काम आता सुरू होत आहे आणि पुढच्या काळामध्ये अधिकचे मेट्रो मार्ग या ठिकाणी व्हावेत. यासाठी मग हिंजवडी ते खडकवासला असेल या मार्गाची आम्ही प्रयत्न करतोय. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक शहरातील, या दोन्ही शहरातील माणूस थेट विमानतळाशी मेट्रोच्या मार्गाने जोडला पाहिजे, त्यासाठीचा एक प्रयत्न आमचा चालू आहे. तो सुद्धा लवकर आता त्याचे DPR करायचं काम चालू आहे. त्यानंतर सिंहगड रोड ते बस स्टॉप या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली. त्यामुळे पुढचा काळ सगळा हा पुण्यासाठी म्हणून आपण जर पाहिलं, पुणे आणि पिंपरी चिंचवडहून जवळपास 150 किलोमीटरपर्यंत आपल्या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे या देशातील 23 शहरांमध्ये आज मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून एक जवळजवळ 1000 किलोमीटरच्या वरती मोठं मेट्रो मार्गाचं नेटवर्क उभं केलं गेलं. बंदर आणि शहराच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं, बंदर आणि बंदर आधारित विकासाच्या संदर्भात सुद्धा खूप चांगले निर्णय या सरकारने मागच्या काळामध्ये घेतले. सागरमाला कार्यक्रमाच्या अंतर्गत देशातील बंदराची क्षमता दुप्पट झाली. सागरमाला अंतर्गत आजवर 277 प्रकल्प पूर्ण झाले आणि आता सागरमाला 2.0 सुरू करण्यात आला आहे. आपण जलमार्ग वाहतूकही पाहिलं तर 18 दशलक्ष टनवरनं आता 146 दशलक्ष टनवर, म्हणजे जवळपास 7 पटीने याच्यामध्ये जलमार्ग वाहतूक आता पुढच्या काळामध्ये वाढते. याचे सर्वात मोठे प्रतीक महाराष्ट्रात उभे राहत आहे. पालघर येथील वाढवण बंदर हे भारतातील पहिले खोल समुद्री बंदर, ज्याचा अंदाजित खर्च 76,000 कोटी रुपये असून ते जगातील सर्वात मोठ्या जहाजांना सामावून गेल. मागच्या काही दिवसापूर्वीच त्याचं भूमिपूजन माननीय मोदीजींच्या शुभ हस्ते झालं. या बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणारा 105 किलोमीटरचा माल वाहतूक मार्ग मंजूर झाला आहे आणि माननीय देवेंद्रजी म्हणतात, या राज्याचे जे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम मागच्या अनेक वर्षात आपण पाहिलं, सक्षमपणे या राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचं काम केलं आणि ते सांगतात की या बंदराभोवती आता 4थी मुंबई निर्माण करण्याचा आमचा पुढच्या काळातला उद्देश आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जोडणी हा गेल्या अनेक वर्षापासून फक्त आपण पाहतो की याच्यामध्ये अधिक काम झालं पाहिजे, अशी एक भावना या निमित्तानं सरकारनं व्यक्त केली. आणि आपण जर पाहिलं
तर 2014 साली ज्यावेळेला युपीएचं सरकार या देशात होतं तोपर्यंत डिसेंबर 2014 मध्ये सुरू झालेल्या म्हणजे ज्यावेळेला सरकार बदललं नवीन सरकार आलं पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या अंतर्गत 18,000हून अधिक गावांना पूर्णपणे विद्युतीकरण करण्याचं काम या मागच्या 12 वर्षामध्ये पूर्ण झालं. एप्रिल 2018 मध्ये देशातील सर्व वसलेल्या गावांचे विद्युतीकरण साध्य झाले. म्हणजे आज देशातील 100% ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण झाले. ही एक मला असं वाटतं की मागच्या 12 वर्षातली मोठी उपलब्धी आहे. सौभाग्य योजनेच्या अंतर्गत सुमारे 2.25 कोटी घरांना वीज जोडणी करण्यात आली आणि आज देशामध्ये सार्वत्रिक घरगुती वीज जोडणीचे उद्दिष्ट आपले पूर्ण करण्यात आले. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे. देशाचा कणा शेती आणि गाव असा असल्याने या सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवण्याचं काम केलं. 2013 आणि 14चा जो अर्थसंकल्प आपण पाहिला ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेला 21,000 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद या विभागाला होती. आणि आपण जर पाहिलं यावेळेचा अर्थसंकल्प जर आपण पाहिला निर्मला सीतारामनजींनी जो मांडला 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद होती जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये. म्हणजे 2013-14ला 21,000 कोटी रुपये तर 2025-26ला ही तरतूद होती 1.25 लाख कोटी रुपये. पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या अंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा आज फायदा मिळतोय. 3.5 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली. आज त्याच्याबरोबर शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये याच्यामध्ये मिळतात. राज्य सरकारने त्याला जोड दिली आणि या राज्यातल्या सरकारने सुद्धा त्याला 6,000 रुपयाची मदत या किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अधिकची त्याच्यामध्ये जोडली गेली. कृषी पतपुरवठा साधारणतः 7 लाख कोटी रुपयांना तब्बल 25 लाख कोटी रुपयापर्यंत आता पोहोचला. 3.5 पटीने याच्यामध्ये वाढ झाली. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी पशुपालक मच्छीमारांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम झालं. MSP 2018-19 पासून उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 निश्चित करण्यात आला आहे. भात खरेदी त्या आधीच्या दशकातील 4,600 लाख मेट्रिक टनवरनं 7,600 लाख मेट्रिक टनवरती आता पोहोचला. या ठिकाणी शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी अनेक योजना आणल्या गेल्या. नमो ड्रोन दीदी असेल, ई नाम बाजारपेठ असेल, सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून शेती अधिक आधुनिक पद्धतीने कशी करता येईल आणि शेतकऱ्याला अधिक किफायतशीर या ठिकाणी त्याला कसा उत्पन्न या शेतीतून मिळेल याचा विचार सरकारनं केला. आर्थिक समावेशन हा सुद्धा एक मोठा भाग आपण मागच्या 12 वर्षाचा या शेती ठळक एक वैशिष्ट्य म्हणून पाहू शकतो. जनधन योजनेच्या माध्यमातून आज जवळपास देशात 56 कोटीवरून अधिक जनधन खाती आहेत आणि याच पायावरती थेट लाभ आता हस्तांतरणाद्वारे अनुदानातील गळती याच्यामध्ये संपवण्यात आली आहे. आज आपण पाहिलं तर एप्रिल 2015ला या योजनेच्या अंतर्गत साधारणतः 35 लाख कोटी रुपयांना अधिक रकमेची जवळपास 54 कोटी रुपयाची विनातारणे कर्ज सुद्धा मंजूर करण्यात आली. यापैकी जवळपास 70% कर्ज महिला उद्योजकांना या ठिकाणी देण्यात आले. डिजिटल पेमेंट ही एक खूप मोठी उपलब्धी आपली वैश्विक स्तरावरती. आज आपण पाहिलं तर 24-25 साठी डिजिटल पेमेंटद्वारे या सुमारे देशात आपल्या 250 लाख कोटी रुपयाचे जवळपास मूल्याचे जवळपास 186 अब्ज व्यवहार झाले आणि आज जगातील सर्व रिअल टाइम डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास निम्मे डिजिटल हे सगळे व्यवहार आपल्या एकट्या देशामध्ये होत आहेत. त्यामुळे ही एक मोठी क्रांती आहे की डिजिटल पेमेंटमध्ये आज जगामध्ये आज आपण अव्वल आहोत. मी मगाशी उल्लेख केला तेव्हा पुन्हा मी त्याच्यावर जाणार नाही, परंतु पायाभूत सुविधाला जोड देतानाच खरे परिवर्तन आहे की त्या गरिबाच्या घरापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं, ती विकासाची गंगा त्याच्या घरापर्यंत पोहोचल्यानंतर जे समाधान मिळतं, तो मला असं वाटतं की या सरकारनं मागच्या 12 वर्षामध्ये त्याच्यावरती खूप काम केलं. त्यामुळे हर घर जल असेल, उज्ज्वला LPG असेल, PM आवास योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आज लाखो करोडो कुटुंब याच्यामध्ये जोडली गेली आणि त्यांना एक सुखकर जीवन जगण्यासाठी निश्चितपणे मदत झाली. एकेकाळी आपला देश हा आयात करणारा देश म्हणून आपल्या देशाला संबोधलं जायचं. मग कुठलं क्षेत्र असू, ते संरक्षणाचं क्षेत्र असू, ते इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असू, भारत हा आयात करणारा देश अशी आपली जी ओळख होती. आज आपण जर पाहिलं तर 2014 साली आज जवळपास 2014 मध्ये 1,000 कोटी रुपयांनी कमी आपली संरक्षण निर्यात होती. 2024 ते 25 या मागच्या आर्थिक वर्षामध्ये संरक्षण क्षेत्रातलं जे साधन सामुग्री, यंत्रसामुग्री आहे त्याची जवळजवळ आपण जर निर्यात पाहिली तर 23,000 कोटी रुपयांची पोहोचली. जगातील जवळजवळ 90 पेक्षा अधिक देशांना भारत आता
संरक्षण खात्यातली यंत्रसामग्री आपण निर्यात करतो जगातील 90 पेक्षा अधिक देशाला. आज आपण बघा वैश्विक स्तरावरती या निमित्तानं आपण पाहू शकतो की किती मोठे झालो. देशांतर्गत संरक्षण उत्पादन आपलं विक्रमी आता 1.5 लाख कोटीवरती गेलं. 1.5 लाख कोटी रुपयाचं आपण संरक्षण खात्यातलं आपलं जे उत्पादन आहे हे आपण करू शकतो. 2013-14 एक उदाहरण साधं, शेवटी हे करावंच लागेल, कारण काय होतं आणि काय झालं हा बदल तर निश्चितपणे मांडला पाहिजे. म्हणून आपण 2013 आणि 14चं जे देशाचा आपला अर्थसंकल्प होता त्यात संरक्षण खात्यासाठीची तरतूद होती 2.5 लाख कोटी रुपये आणि 25-26चं बजेटचं आपण पाहिलं तर तरतूद गेली 6.25 लाख कोटी रुपये. म्हणजे तिप्पटीपेक्षा अधिक साधारणतः तरतूद आता याच्यामध्ये झाली. आज 2013-14 साली भारत प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईलमध्ये आयात करणारा देश होता, परंतु बदल झाला. मागच्या 12 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठी क्रांती घडून आली आणि आज देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन जवळपास 10 लाख कोटी रुपये आपलं पोहोचलं. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात आपली 2.5 लाख कोटी रुपयांवरती आणि एकट्या मोबाईल फोनचं उत्पादन जवळपास 4 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल, संरक्षण खात्यातल्या यंत्रसामग्री असेल, याच्यात नियोजित आता आपण खूप पुढे गेलो. 2014 साली या देशातल्या जेमतेम काही मोजक्याच स्टार्टअप्स आपल्याकडे होत्या. आज देशातील स्टार्टअपची संख्या 2 लाखापेक्षा जास्त झाली आणि याच्यामधली जी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे देशात जगाची, त्याच आपण जवळजवळ 3री मोठी इकोसिस्टीम याच्यामध्ये बनलो. ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आपल्याला म्हणावी लागेल. सेमीकंडक्टर 2013-14 साली सेमीकंडक्टरसाठी कोणतेही धोरण किंवा उत्पादन व्यवस्था आपल्या देशामध्ये नव्हती. आज 76,000 कोटी रुपयांच्या आराखड्यासह इंडिया सेमीकंडक्टर मिशनने 6 राज्यात 2.25 लाख कोटी रुपयांचे 10 प्रकल्प आपण मंजूर केले. 2025 साली नोएडा व बेंगळुरूमध्ये पहिली 3 नॅनोमीटर डिझाईन केंद्रे आता सुरू झालेली आपण पाहतोय. शिक्षणाचाही विस्तार झाला. 2014 पूर्वी या देशामध्ये जर आपण IIT ची संख्या पाहिली तर ती संख्या 16 होती, ती आज IIT ची संख्या 23 वरती गेली. IIM ची संख्या 13 वरून 21 वरती गेली. एम्स रुग्णालयांची संख्या 7 वरून 22 पर्यंत गेली. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, या देशामध्ये IIMs असतील, IIT असतील, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज विद्यापीठं असतील, युनिव्हर्सिटीची संख्या वाढली. त्यामुळे या देशातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व बदल मागच्या काही काळामध्ये आपण पाहायला मिळतोय. या देशातील अंतराळ क्षेत्रात आपण मोठी उपलब्धी आहे. अपारंपरिक व अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठी उपलब्धी आपल्याला मागच्या काळामध्ये पाहायला मिळते. हे सगळं करत असताना शेवटी आर्थिक आणि पायाभूत सुविधेला खरा अर्थ तेव्हाच येतो जेव्हा ती सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भक्कम पायावरती उभी असते. आणि म्हणून जर आपण पाहिलं असेल राजकीय स्थैर्य निर्माण झालं. या देशातील जनतेने वारंवार मोदीजींवर आणि इंडियाच्या सरकारवरती विश्वास व्यक्त केला आणि त्यामुळे या देशामध्ये एक राजकीय स्थैर्य निर्माण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला, गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले ऐतिहासिक निर्णय हे पूर्ण करण्यामध्ये सरकारला यश आलं. अनेक शेकडो वर्षाचे जे आपले एक स्वतःचं स्वप्न होतं की प्रभू रामाचं मंदिर व्हावं, आज ते स्वप्न पूर्ण झालं आणि जगातील सर्वोत्कृष्ट सुंदर असं मंदिर प्रभू रामाचं मंदिर आज उभं राहिले आपण पाहतो. कलम 370 कलम असेल, त्यानंतर हे हटवण्याचं काम एक धाडसी निर्णय या सरकारनं केला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणायचे, एक देश में 2 निशान, 2 प्रधान, 2 विधान नाही चलेंगे. आणि वेगळा कायदा आणि वेगळं संविधान या देशामध्ये वेगळं चालू शकत नाही. आणि यासाठी आपण जर पाहिलं 370 कलम हटवलं गेलं. आता संपूर्ण भारतात काश्मीर ते कन्याकुमारी एकच संविधान आहे, त्या संविधानाने आमचा देश चालतो. त्यामुळे हा एक मोठा निर्णय आपण सगळ्यांनी पाहायला मिळतो. आज 6 दशकांहून अधिक काळ जम्मू काश्मीरला वेगळ्या संविधानिक दर्जा ठेवणारी कलम ऑगस्ट 2019ला रद्द करण्यात आली. आज जम्मू काश्मीर राज्य पूर्णपणे भारतीय संघराज्यात विलीन झाला. केंद्राच्या विकास योजना, आरक्षणाचे लाभ आणि थेट कायदे लागू आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सुरू झाले. ट्रिपल तलाक सारखा एक अत्यंत झिझियासारखा असा कुठंतरी कायदा, त्याच्यावरती बंदी आणण्याचं काम झालं. या देशातील नारी शक्तीला, या देशातील महिला शक्तीला ताकद देण्याचं काम नारी शक्ती वंदन अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम सरकारनं केलं. वंचित घटकाचं सक्षमीकरणाचं काम या सरकारच्या काळात 12 वर्षामध्ये झालं. राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा असेल, बाह्य सुरक्षा असेल, या संदर्भात सुद्धा खूप अत्यंत महत्त्वाचे निर्णय झाले, ठोस पावले उचलली गेली. त्यामुळे राष्ट्रप्रथम या भावनेतनं देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठली तडजोड केली जाणार नाही हे जेव्हा पंतप्रधान म्हणतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं आणि त्यांच्या कृतीतनं सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे उरीमध्ये झालेला 2016चा जो काही हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक असेल, पुलवामा हल्ल्यानंतरचा 2019चा बालाकोटचा स्ट्राईक असेल आणि पेहलगाम हल्ल्यानंतरचा ऑपरेशन सिंधू सारखा जो आपण केलेला प्रत्युत्तर दिलेला असेल,
या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही जगाला एक संदेश दिला की आता भारत बदललाय, आता देश बदललाय, आम्ही आता सहन करणारे नाही, जशाच तसं उत्तर देणारे झालो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मधल्या काळामध्ये काश्मीर पाक व्याप्त काश्मीर असेल किंवा थेट पाकिस्तान असेल, तिथे जाऊन आमच्या या सगळ्या शूरवीर आमच्या सगळ्या सैन्यांनी अत्यंत चांगले अशी प्रकारची मोहीम या ठिकाणी राबवली. शेतकऱ्यांचा विकास, शेतकरी ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी 2021ला या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना केली, निर्मिती केली. या देशातील सहकार मंत्रालय हे कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत फक्त एक विभाग म्हणून काम करत होता. पण आज देशाचं आपण पाहिलं तर जवळपास 8.5 लाख सहकारी सोसायट्या देशामध्ये आहेत. 30 कोटी सदस्य या देशामध्ये सहकारी सोसायट्यांचे आहेत. आणि आपण पाहिलं तर लोकसंख्येचा बघा 1/3 भाग हा थेट सहकाराशी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेला असताना हे केवळ एक सहकाराशी कुठंतरी खातं एका मंत्रालयात होतं. पण त्यासाठीच एक स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आणि या देशामध्ये सर्वत्र दक्षिण ते उत्तर, पूर्व ते पश्चिम एक सहकाराचा विस्तार या देशामध्ये समप्रमाणात करण्याचं काम मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये झालं. आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. या देशातील सर्व ग्रामीण भागातल्या आमच्या सोसायट्यांना त्या ठिकाणी कम्प्युटरायझेशन त्यांचं पूर्ण करण्यात आलं. प्रत्येक पॅक्सला नवीन 25 व्यवसाय देण्याचं काम सुरू झालं. पॅक्सचे आधुनिकीकरण झालं. 2 लाख नव्या, जिथं सहकारी संस्था नाही आहेत त्या ठिकाणी 2 लाख नव्या सहकारी संस्था निर्माण करण्याचा आमचा विचार झाला. त्याच्यामध्ये जवळपास 40,000 सोसायट्या या देशामध्ये आज तयारही झाल्या, निर्माणही झाल्या. आणि त्यामुळे या देशातल्या सहकाराला एक ताकद देण्याचं काम या निमित्तानं झालं. एक छोटंसं उदाहरण मी या निमित्तानं आपल्याला देईल. बघा, NCDC ही सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी आमची एक संस्था आहे. NCDC या देशातील सहकार क्षेत्राला अर्थपुरवठा करणारी एक संस्था आहे. आपण जर पाहिलं तर 1963 साली या NCDCची स्थापना झाली. 1963 ते 2014 जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, या देशातील सहकार क्षेत्राला NCDCच्या माध्यमातून जो काही कर्ज पुरवठा केला तो होता 45,000 कोटी रुपये. पण मात्र एकट्या या 2014 नंतरच्या काळात सरकार बदललं आणि एकत्रित कर्ज पुरवठा जर मागच्या 12 वर्षाचा आपण पाहिला तर 12 वर्षात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक पर्यंत कर्ज पुरवठा या देशातील सहकारी संस्थेला झाला. बघा, 63 ते 14 म्हणजे इतका मोठा कालावधी आहे. या सगळ्या काळात 45,000 कोटी आणि मागच्या केवळ 12 वर्षामध्ये आज आपण पाहिलं तर 4 लाख कोटी रुपये या ठिकाणी सहकार क्षेत्राला मदत करण्याचं काम झालं. मागच्या म्हणजे 2014-15 साली या ठिकाणी 5,700 कोटी रुपये एका वर्षातलं वितरण होतं अर्थपुरवठ्याचं. ते 24-25 मध्ये गेलं 55,000 कोटी रुपयापर्यंत. म्हणजे याला इतकी तफावत आहे. बघा, सहकार क्षेत्राला मजबूत करण्याचं काम हे सहकार मंत्रालय आणि NCDCच्या माध्यमातून झालं. या सहकाराचं विस्तारीकरण करत असताना पुण्यासाठी सुद्धा आज आपण जर पाहिलं CRCSचं एक पहिलं विभागीय कार्य देशातलं पुण्यामध्ये आता सुरू होत आहे. त्रिभुवन विद्यापीठ स्थापन झालं. या देशातील सहकारला अधिक ताकद देण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी एक प्रशिक्षित अशा पद्धतीचं पुढच्या काळात आपण जर पाहिलं तर जवळजवळ 17 लाख आपल्याला युवक लागणार आहेत. आणि म्हणून या देशासाठी सहकाराचं पहिलं विश्वविद्यालय स्थापन झालं. आपल्या पुण्यातल्या व्यामनी बँक संस्थेला त्याचा अधिकृत संलग्नता नुकतीच प्राप्त झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की या सहकार क्षेत्रात अनेक योजना आहेत. श्वेत क्रांती म्हणून आम्ही आता याच्यामध्ये पुढच्या काळात देशातील दुधाचं उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काम करतोय. देशातल्या विकेंद्रित धान्य साठवण योजनेसाठी काम करतोय. सहकारी साखर कारखाना, या महाराष्ट्राच्या सहकाराचा आत्मा म्हणजे सहकारी साखर कारखाना आहे. आमच्या शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हा सगळा विषय असल्यामुळे या राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या साखर कारखान्यांना NCDCच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 56 कारखान्यांना 10,000 कोटी रुपये NCDCच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले. पुढच्या काळामध्ये भारत टॅक्सी मुंबईमध्ये चालू झाली, गुजरातमध्ये चालू होती, पुणे आणि मुंबई, नागपूर, महाराष्ट्रातल्या 3 शहरामध्ये सुद्धा लवकरात लवकर आता सहकार टॅक्सी चालू होते. त्यामुळे ओला, उबर सारख्या या कंपन्यांच्या आता मक्तेदारी राहणार नाही. आमचा ड्रायव्हरच आता मालक होणार आहे. त्यामुळे त्याच्या थेट अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. अशा पद्धतीनं या सहकार टॅक्सीचा विचार माननीय अमितभाईंनी केला, माननीय मोदीजींनी केला आणि या देशातील प्रमुख शहरामध्ये आता सहकार टॅक्सी सुरू होते. बीज से बाजार म्हणजे धान्य म्हणजे बियापासून ते बाजारापर्यंत शेतकऱ्याचं उत्पादन हे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. यासाठी म्हणून अनेक वेगवेगळ्या संस्था, बहुराज्य म्हणजे मल्टीस्टेट सोसायटीज या सहकारच्या माध्यमातून निर्माण झाल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की कृषी विभाग असेल, या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून आमचं ग्रामविकास मंत्रालय असेल, याच्या जोडीला आता सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आज मजबूत करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुसरं की ज्याचं माझ्याकडे जबाबदारी आहे, मी त्या मंत्रालयाचं काम पाहतो ते म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्रालय.
मागच्या काही काळामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा बदल या देशामध्ये झाला. आपण पाहिलं तर 2014 मध्ये या देशात केवळ 74 विमानतळ होती आणि आज रोजी या देशातील विमानतळाची संख्या 165 होती. 74 ने 165 म्हणजे जवळजवळ बघा 91 जवळपास नवीन विमानतळ केवळ 12 वर्षात होतात. आणि काँग्रेसच्या काळामध्ये 2014 पर्यंत स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत फक्त 74 विमानतळ या देशामध्ये झाले. आज आपण पाहिलं तर डोमेस्टिक एअर सर्व्हिस म्हणजे आज आपण पाहिलं देशांतर्गत विमान सेवेमध्ये जी विमान सेवा आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आपण आज येतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरती क्रांती या याच्यामध्ये झाली. गेल्या 10 वर्षात 469 नवीन हवाई मार्ग या देशामध्ये सुरू झाले. आज आपण पाहिलं तर आज दिल्ली, बंगळुरू, अयोध्या सारखी नवीन टर्मिनल मोठ्या संख्येने या देशामध्ये बांधली गेली. मंजूर झालेल्या 21 ग्रीनफील्ड विमानतळापैकी आता 12 विमानतळ सुरू सुद्धा झाली. उडान योजना नेहमी म्हणायला लागायचं की बाबा विमान प्रवास हा श्रीमंतांचा आहे, धनाढ्य लोकांचा, पण गरीबाला तो परवडला पाहिजे म्हणून उडान योजनेच्या माध्यमातून आज देशामध्ये जवळजवळ 449 मार्ग उडान योजनेच्या अंतर्गत सुरू आहेत. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी मागच्या 9 वर्षामध्ये ज्यांना परवडेल अशा लोकांनी 1.5 कोटी लोकांनी याच्यामध्ये प्रवास केला या योजनेच्या अंतर्गत. आणि मग याचा विचार केला की विमान प्रवास करताना गरीबाला विमान प्रवास आता स्वस्त होतोय, पण विमानतळावर गेल्यानंतर 200 रुपयाला चहा मिळत होता. उडान यात्री कॅफेच्या माध्यमातून ती अडचण आम्ही आता दूर केली आणि देशाच्या प्रमुख विमानतळावरती आता उडान यात्री कॅफेच्या माध्यमातून सुद्धा गोरगरिबांना या ठिकाणी चांगली अन्नाची सेवा, खाण्याची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम या ठिकाणी आपण आता केलंय. त्यामुळे उडान योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब आता प्रवास करू लागला. हवाई चप्पलवाला बी हवाई सफर करेगा असे पंतप्रधान म्हणतात. ते खऱ्या अर्थानं आता सिद्ध झालं की या देशातील गोरगरीब माणूस सुद्धा आता विमानानं प्रवास करतो. विमानतळावरती तो स्वस्तात आता अन्न सुद्धा खाऊ शकतो. विमान भाडे परवडणारे आहे त्याला कॅपिंग करण्याचं काम अनेक वेळा आम्ही केलं. आज सरकारने 4,300 कोटी रुपयांना अधिक व्हायबिलिटी गॅप फंडिंग दिलं. विमानतळ विकासासाठी आणखी 4,700 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी केली आहे. सुधारित उडान योजना पुढच्या काळामध्ये सुद्धा अशीच चालू राहील म्हणून उडान 2.0 या योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून देशातली 120 डेस्टिनेशन ही फायनल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 4 कोटीपेक्षा अधिक लोक आता या योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये प्रवास करू शकतील. त्यामुळे अनेक क्रांतिकारी निर्णय झाले. आपण पाहिलं तर प्रादेशिक हवाई संपर्क आणि नव्या क्षेत्रासाठी वेगवेगळी धोरणं आणली. ATF पॅकेज मंजूर करण्यात आलं. प्रवाशांची वाढ बघा 2014च्या पूर्वी 65 वर्षात देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या 10 कोटीपेक्षा जास्त नव्हती. आज आपण पाहिलं तर फक्त एका वर्षात 2024 साली या देशातल्या प्रवाशांची संख्या 22 कोटीवरती पोहोचली. इतकं आता लोक पहिली ST रेल्वे मागायची, पण आता देशातील आमची जनता आता विमान सेवा मागते, विमान प्रवास मागते. हा देशात झालेला बदल इथून मागचा मला असं वाटतं की हा बदल आपल्या लक्षात येईल. त्यामुळे अनेक योजनांनी फार त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जाणार नाही, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशात आज विमान सेवा विमान क्षेत्रामध्ये क्रांती झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक मजबूत सिव्हिल एव्हिएशनच्या क्षेत्रामध्ये क्रांती करणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ओळख झाली. पुणे शहराच्या संदर्भात सुद्धा मी मागाशी उल्लेख केला. अनेक प्रकल्प झाले, अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून इथं आल्या. आपण पाहिलं मेट्रोचा विस्तार झाला, मेडिकल कॉलेज पुण्यासाठी मिळालं. आज पुण्याच्या चांदणी चौकाचा प्रकल्प पूर्ण झाला, पुण्याच्या नदीचा प्रकल्प पूर्ण होतोय. कात्रज चौकासारख्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज काम सुरू झालंय. भूसंपादनाला केंद्र सरकार राज्य सरकारने मदत केली. आपण पाहिलं तर इतके पुरंदरचा नवीन विमानतळाच्या संदर्भात राज्य सरकार मान्य देवेंद्र आग्रह त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पुण्यातल्या भविष्याचा विचार करताना पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी हाही विचार केला की एक पाताळ जी काही हे आहे भुयारी मार्ग, एक 56 किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे एक नेटवर्क पुढच्या काळामध्ये तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. पुण्याचं विमानतळ आपण जर पाहिलं तर आज अनेक लोक आपल्याला भेटत असतील. बाहेरच्या देशातनं सुद्धा आपले पुणेकर जेव्हा पुण्यात येतात तेव्हा म्हणतात की आम्हाला विदेशातल्यापेक्षा आमचं पुण्याचं टर्मिनल आता खूप सुंदर वाटतं. त्यामुळे पुण्याचं एक टर्मिनल चांगलं झालं. जुनं टर्मिनलचं आता रिनोव्हेशन होत आहे आणि पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यासाठी 300 एकरपेक्षा अधिक जमीन आता आपण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होतीये. राज्य सरकारत आता त्याचा प्रस्ताव EAI म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तो प्रस्ताव गेलाय आणि लवकरच आता ही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. काही जमीन ही डिफेन्सची होती, त्यामुळे एअरफोर्सच्या ताब्यात असलेली जवळजवळ 25 एकर जमीन आपल्याला हवी म्हणून ती सुद्धा जमीन आता त्याच्या बद्दल आपण त्यांना 65 एकर जमीन आणि 25 एकर ती जमीन आपल्याला अशा पद्धतीचंही एक चर्चा किंवा अंतिम स्वरूप त्याला आता पुढच्या काळामध्ये मिळेल. राजनाथ सिंग साहेबांनी त्याला हिरवा कंदील दिलाय.
त्यामुळे पुणे विमानतळावरनं सुद्धा आता जगामध्ये कुठेही पुढच्या काळामध्ये आपल्याला जाता येईल, या धावपट्टीचं विस्तारीकरण होईल. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सेवा सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे हे पुढच्या सगळ्या काळामध्ये या शहराच्या सर्व व्यवस्था आपण इथून मागे केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, खूप मोठ्या प्रमाणावरती काम या शहरामध्ये सुद्धा झालं. आणि म्हणून पुणे असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्या याच्यामध्ये केंद्र सरकारने मोठी उपलब्धी आहे. पुणे शहरासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 1000 ई-बसेसला आपल्याला मान्यता मिळाली आहे. आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळे मुळामुठा आमच्या प्रदूषण निर्मूलनासाठी काम दिलं. हे सगळं करत असताना एकच आहे, मला असं वाटतं की हे सगळं करत असताना बघा, जुन्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये रोज नवीन काही ना काहीतरी भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर यायचा. पण 12 वर्षामध्ये मागच्या एक सुद्धा भ्रष्टाचाराचा कुठलाही विषय केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण कधी पाहिला नाही, ऐकला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत पारदर्शी, लोकांना अपेक्षित अशा पद्धतीचा कार्यकाळ हा सगळा 12 वर्षाचा आपण पाहू शकतो. गेल्या 12 वर्षाची कहाणी केवळ योजनांची किंवा आकड्यांची नाही, ती एका राष्ट्राने स्वतःचा विश्वास पुन्हा मिळवण्याची मला असं वाटतं की एक कहाणी, की पुन्हा पुन्हा जेव्हा लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात तेव्हा हे सिद्ध होतं की तुम्ही काम करताय, लोकांच्या अपेक्षाला पूर्ण उतरताय. आणि म्हणून मला असं वाटतं गरिबांचा सन्मान, शेतकऱ्यांचे स्वावलंबन आणि महिलांचे सक्षमीकरण, तरुणांची आकांक्षा, हा सगळ्याचा विचार करताना एक मोठी उपलब्धी मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहू शकतो. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की पुढच्या या सगळ्या काळामध्ये एक विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण जे पुढे चाललोय, खूप काही गोष्टी आहेत. पण मला वेळेची मर्यादा लक्षात येते की अधिक याच्यामध्ये सविस्तर न जाता काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले, की या देशाच्या विकासाला एक जी वेग आहे, जी एक दिशा आहे, ती आपण तुलनात्मक दृष्ट्या सुद्धा या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवली आहे. पण निश्चितपणे एकच आहे की 12 वर्ष ही गरीब कल्याणाची, 12 वर्ष ही या देशाला जागतिक स्तरावरती एक वेगळं स्थान निर्माण करून देण्याची करतायत. आणि म्हणून आज या तपपूर्तीच्या निमित्तानं जी काही 12 वर्ष आम्ही काम केली, ती कुठे ना कुठेतरी जनतेच्या समोर आपण या माध्यमातून आली पाहिजेत. आणि म्हणून आज आपल्याशी सगळ्यांशी हा संवाद होता. खूप काही गोष्टी आहेत, पण त्या सविस्तर वारंवार थोडंसं भेटून आपण आपल्यासमोर नक्की मी ठेवीन. आजच्या मला असं वाटतं की पत्रकारच्या तुमच्या संबंधातल्या या संवादात जितकं मला आवश्यक वाटलं तेवढं आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणे ठेवलं आहे. त्यामुळे यशस्वी कार्यकाळ या देशाच्या प्रधानमंत्री म्हणून गेल्या 12 वर्षात जो काही भारतीयांनी, देशवासियांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास सार्थ ठरवण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलं असं म्हणायला सगळं एवढं जर तुम्ही वाचलं पाठ आहे. सगळं रामराज्य झालं असं आम्हाला वाटतं, तरी काँग्रेस जनता पार्टीसारखे आंदोलन का उभं? मला असं वाटतं की शेवटी मोदीजी असं म्हणतात की देशातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते संसदेची निवडणूक सुद्धा आम्ही लढतो, ती फक्त एका मुद्द्यावर लढतो, ती म्हणजे विकासाच्या. त्यामुळे या देशातील जनतेने विकास पाहिला, या देशातील जनतेनं काम पाहिलं. आणि म्हणूनच वारंवार पुन्हा पुन्हा तिसऱ्यांदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एनडीचं सरकार आहे. मला असं वाटतं की फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. बघा, दोन वेगळे विषय आहेत. आपण ज्या विषयावरती आज मला 12 वर्षाची कामगिरी जी होती आपल्या सगळ्यांसमोर ठेवायची, ठीक आहे, जिथे काही कमी आहे, काही दुरुस्ती करायची आहे, काही झालं असेल तर ते काय आम्ही काही म्हणत नाही की काही नाही, त्याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी मार्ग निघेल. पण ठीक आहे, काम करत असताना काही गोष्टी घडत असतात. आज मला असं वाटतं की 12 वर्षाची काही कामाची ती आपल्यासमोर कामाची ठेवायची होती. त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे काय जास्त गोष्टी झाल्या असतील तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावरती विचार करतो, गांभीर्याने विचार करतो. सरकारी कंपन्यांचं खासगीकरण झालं नाही, आता तुम्ही आकडा व्यवस्थित असा मला असं विचारून मला व्यवस्थित माहिती द्या की कुठल्या कंपनी, कुठले विषय मी तुम्हाला देतो. आता मला तुम्ही बाकी विकासाच्या विषयातले विचार. तुम्हाला मी पूर्णपणे इत्थंभूत माहिती तुमच्या समोर ठेवली आहे. त्यामुळे अगदी अर्थसंकल्पातल्या आकडेवारी सहित झालेला बदल आणि आपल्याला दिसलेला बदल आपल्या समोर ठेवला. नाही, मी तुम्हाला आता महागाईचा दर सांगितला. बघा, मी तुम्हाला नाही, शेवटी लक्षात घ्या, रुपयाचं मूल्य हे शेवटी आज आपण जर पाहिलं तर एक वैश्विक संकट याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण सगळेजण जाणतोय. हा, तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे आता प्रगती आहे. दुसरं, महागाईच्या दराची सुद्धा मी आपल्याला मागाशी या ठिकाणी एक कल्पना दिली की 9.8%
इतकी महागाई युपीएच्या काळामध्ये होती ती आता 5.1% इतकी राहिली. त्यामुळे निश्चितपणे सर्व पातळीवरती सरकार आज काम करतंय. आत्ताच्या जी काही वैश्विक संकटाची परिस्थिती त्याच्यामध्ये निश्चितपणे पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, याचे सुद्धा दर निश्चितपणे वाढलेत. पण हे केवळ आपला देश नाही, या संकटामध्ये जगातील अनेक देश आज सफर होत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही जे युद्धजन्य परिस्थिती एकदा संपली, कमी झाल्यानंतर निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधार होईल. आजही आपण जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत जर आपण पाहिलं, मी एक मिनिट फक्त आपल्याला सांगेन, ते तेलाचे दर जे आपण जर पाहिलं तर मी महागाईचा विषय आला म्हणून सांगतो. बघा, आपल्याकडे पेट्रोलचा दर सुमारे आज अंदाजे 96 रुपये, बरोबर? 2 टक्क्याचे पेट्रोल तुम्ही इलेक्ट्रिक गाडी वापरता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. आज हाच दर, माझ्याकडे इलेक्ट्रिक आहे, आज हाच दर बघा दक्षिण आफ्रिकेमध्ये 120 आहे, जवळपास 1.25 पट, म्हणजे रुपयात केला आहे. तर तुम्ही मला ते चलन वेगळं आणि आपलं चलन वेगळं आहे. ब्राझीलमध्ये 123 आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 166 आहे, जर्मनीमध्ये 170 आहे, नॉर्वेमध्ये 181. वाचू का खाली? म्हणजे आम्ही तुम्हालाही वाटेल. बघा पुढं तर अजून बघा, स्वित्झर्लंडला 233 आहे, ग्रीसला 234 आहे. सांगतो नाही का ना, आज घरगुती गॅस 14.2 किलोचा जो आपलं सिलेंडर आहे, आज आपल्याकडं उज्ज्वला लाभार्थीला 642 रुपयाला मिळतो. अमेरिकेमध्ये 1755 रुपयाला आहे. हा सांगतो हे वाचतो. अमेरिकेमध्ये 1755, ऑस्ट्रेलियामध्ये 1765, कॅनडाला 124 आहे. मला असं वाटतं की हे सगळे शेवटी ठीक आहे. आज हे सगळं पाहत असताना जागतिक स्तरावरती एक संकट आहे, आपणही त्याचा एक भाग आहोत. तरी सुद्धा इतर राष्ट्रांच्या मानानं आपली परिस्थिती खूप चांगली आहे, कंट्रोलमध्ये आहे आणि या देशाचं सरकार त्याच्यामध्ये यशस्वी आहे. आकडेवारी सांगताय, पण सर्वसामान्यांना वाटत नाहीये की कारण आपण त्याच्याशिवाय इतकं झालं. ज्या वेळेला 350-400 रुपयाचं सिलेंडर होतं ते आता 1000-1100 सिलेंडर झालं. ज्या वेळेला मला असं वाटतं की या देशातील जनता पुन्हा विश्वास व्यक्त करते, त्याच्यावरून या देशातील जनता मोदी सरकारच्या कामगिरीवरती समाधानी आहे असं म्हणायला. ऐका ना, याचं ऐका ना, सरकारवरती या देशातील जनता समाधानी आहे की नाही हे कधी समजू शकतं? मतदानाला समजतं ना. तर आहे ना, म्हणून तर मी सांगतो ना की पुन्हा जेव्हा सरकार येतं, बोला आवाज, महागाईचा दर हा इतर देशातल्या 100% महागाईचा दर मी तुम्हाला वाचून दाखवला. तुम्हाला जाताना ऐका ना, अहो कशात मोजणार? ऐका ना, महागाईचा दर कशात मोजणार? मी तुम्हाला ऑफिशियल आकडे दिले, तुम्हाला जाताना कागदही देतो. चला माझ्याकडे सविस्तर, मी आता वेळ कमी म्हणून तुम्हाला वाचून कमी दाखवलं. मी व्यवस्थित तुम्हाला देतो, सगळं माझ्याकडे सगळं देतो. अनेक युवकांच्या योजना केंद्र सरकारने आणल्या, स्टार्टअप्सला आज मोठं प्रोटेक्शन दिलं, त्याला सपोर्ट केला. खूप योजना आहेत, मी तुम्हाला आकडेवारी देतो. मला असं वाटतं आम्ही काही कोणाकडे जात नाही, ते आमच्याकडे येतात त्यांना आम्ही घेतो. कुठलं? मला भाजपचं विचारा ना, मी उद्धव ठाकरे साहेबांचं कसं. काय मॅजिक फिगर होते, कारण टीएमसीचा विशेष एक गट तयार झालेला आहे, डीएमके बाहेर पडले. आपलं काय स्टेटस आहे? एनडीए म्हणून आमचा वेगळा गट झालाय, टीएमसीचा वेगळा गट झालाय. थोडं बघत राहा, थोडा वेळ अजून खूप काय नाही. पुण्यातली गुन्हेगारी माननीय पोलीस आयुक्तांनी मला असं वाटतं त्या दिवशी जे काही प्रेस रिलीज केलेले आहे त्याच्यामध्ये कदाचित मला असं वाटतं तुम्हीच मला सांगाल की त्याच्यामध्ये मागचे आकडेवारी आताची आकडेवारी सुद्धा त्यांनी दिली आहे. पण
पण मी असं मानत नाही की 100% गुन्हेगारी संपली. इतकं मोठं शहर आहे, ह्या घटना होत आहेत, पण आमची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आहे. महापालिकेमध्ये आम्ही सत्ताधारी आहोत, राज्यातही आहोत, केंद्रातही, पण आमची जबाबदारी आहे या शहरातल्या गुन्हेगारीला आळा बसवण्याचं काम निश्चितपणे आमचं आहे. आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सांगतो की 100% या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहे. चला, त्यांना उत्तर दिलं ना सीपी. बाईट देतो. झाल्यानंतर घरकुल विष्णुवर्धन घोषणाचं आमंत्रण आहे. आणि आजच्या परिषदेमध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. या सर्वांचे आभार. गुजरातमध्ये 96 त्याबद्दल बोला. पेट्रोल 96 माहिती अरे इकडे अण्णा हिंदीची बाईट आहे, हिंदीमध्ये झाली ना. अवेलेबल आहे. हिंदीमध्ये बोलणार आहे का? हिंदीत बोलणार आहे. अण्णा मराठी नंतर विषय करतो. बसा हो, बसा बसा. गावठी दारूच्या संदर्भात जी कारवाई झाली त्या संदर्भात काय आदेश दिले होते? जो प्रकार झाला तो निश्चित दुर्दैवी होता. जवळपास 22 लोकांना त्याच्यामध्ये जीव गमवावा लागला. त्यानंतर ताबडतोब माननीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याची दखल घेतली आणि पोलीस आणि त्याच्यासोबतच एक्साईज या डिपार्टमेंटनी दोघांनी संयुक्त कारवाईमध्ये त्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी कारवाई केली, दारू जप्त केली. त्या ठिकाणी या सर्व विषयामध्ये जे दोषी आहेत अशा बऱ्याच लोकांना अटकही केली आहे, त्यांच्यावरती कडक कारवाई केली आहे. आणि याच्यामध्ये निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी आदेश असे दिले आहेत की पुढच्या काळामध्ये अशी कुठल्याही प्रकारची गंभीर घटना ही होणार नाही. ही जबाबदारी आता सर्वस्वी या राज्यातल्या पोलिसांची आहे. एक्साईज डिपार्टमेंटने सुद्धा याच्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये खूप चांगलं काम केलंय. अनेक ठिकाणी त्यांनी कारवाई केली आहे, मालही जप्त केलाय आणि संबंधित अनेक दोषींवरती गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. सरकार टॅक्सीचं काय नाही, सहकार टॅक्सी हा एक मोठा ऐतिहासिक असा निर्णय माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनात अमित भाईंनी घेतला की ज्या ओला उबरच्या माध्यमातून आपण पाहिलं की जे वाहन चालकांचं पिळवणूक व्हायची
आणि अशा याच्यानंतर सहकार मंत्रालयाने निर्णय केला की आपण या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. आज लाखो युवक याच्यामध्ये काम करतायत आणि म्हणून सहकार टॅक्सीच्या माध्यमातून या ठिकाणी एक संकल्पना पुढे आली. आज दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती 2 लाखाच्या वरती नोंदणी त्याची झाली. गुजरातमध्ये सुद्धा जवळपास लाखाच्या वरती त्याची नोंदणी झाली. आणि याच्यामध्ये आता थेट एखादा प्रवाशांनी जर त्या टॅक्सीत प्रवास केला तर त्याने दिलेले पैसे हे त्या ड्रायव्हरच्या थेट अकाउंटला आता जमा होणार आहे. त्यामुळे जो चालक होता त्याला कंपनी जेवढे पैसे देईल तेवढेच त्याला समाधान मानायला लागत होतं, पण आता चालकच मालक झाला. त्यामुळे त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याला आता थेट सगळे पैसे त्याच्या अकाउंटला जमा होतील. त्यामुळे आता दिल्ली झालं, गुजरात झालं, आता पुणे, मुंबई आणि नागपूर या 3 शहरांमध्ये सहकार टॅक्सी सुरू होतीये. मागच्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची एक बैठकही केली आहे. तेव्हा पुढच्या काळात देशातल्या मोठ्या शहरांमध्ये भारत टॅक्सीचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे ऍप आहे की काय आहे? म्हणजे जसं ओला ऍपच आहे. त्या माध्यमातून पूर्णपणे एक या देशातील जी वाहन चालक त्यांना स्वयंभू करणं, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीचा हा एक प्रयोग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरची नोंदणी होतीये प्रत्येक शहरामध्ये. आणि मला असं वाटतं की हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम होईल की त्या माणसाने केलेलं कष्टाचं चीज आहे त्याला त्याचे 100% पैसे आता त्याला मिळणार. त्यामुळे कुठली कंपनी आता मध्ये नाही, त्यांचं त्याला काही टक्केवारी नाही, पर्सेंटेज मध्ये कुठेही त्याला पैसे नाहीत. त्यांनी केलेल्या कामाचे 100% पैसे त्याला आता मिळणार. पुण्यात कधी लागू होईल? पुण्यात कधी पाहायला मिळेल? काय स्टेटस आहे? कारण नवीन अधिग्रहणाची मुदत पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा विरोध कमी झालाय की काय? राज्याचे मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये जातीनं त्यांनी लक्ष घातलंय. त्यांनी असंही सांगितलं की एकाही भूमिपुत्रावरती कुठं अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि त्यामुळे भूसंपादन करताना सर्वसंमतीनंच भूसंपादन केलं जातंय. काही ठिकाणी छोटे छोटे विषय असतील कदाचित, मला असं वाटतं की राज्य सरकारच्या माध्यमातून ते हाताळले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि त्यांची सर्व टीम याच्यावरती चांगलं काम करते. मला असं वाटतं की पुरंदरचं विमानतळ व्हावं ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम चाललंय, स्मूथली काम चाललंय. पुढच्या काळात आपल्याला हे काम यशस्वीरित्या पूर्ण झालेलं दिसेल. नवी मुंबई एअरपोर्टचं नाईट लँडिंगचं कधीपर्यंत? नाही, टप्प्याटप्प्यानं आता डॉमेस्टिक एअर सर्व्हिसेस सुरू झाल्या, त्यानंतर इंटरनॅशनल होतील. मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी डॉमेस्टिक एअर सर्व्हिसेस सुरू झाल्या तिथे. अडचण नाही काही. सोलापूर मसवड हायवेवरती एक पिकअप विहिरीत पडलाय, त्याचा मृत्यू झालाय. सरकारकडून त्यांना काही कुटुंबियांना मदत मिळणार आहे? निश्चितपणे सरकार अशा प्रत्येक हे सरकार राज्यातलं संवेदनशील सरकार आहे. त्यामुळे अशा प्रत्येक विषयात निश्चितपणे सरकार मदत करतं. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदतही सरकारने जाहीर केली. धन्यवाद.